विला कृष्णमणी अवघाजने प्रकाश. इथं मणी शब्दाचा अर्थ आहे मणिवत. मणी अनेक असतात. वैडूर्य मणी आहेत, गोमेद आहेत, नीलम आहेत, पवळा आहेत, हिरा आहेत, माणिक आहेत, मोती आहेत. पण हा कृष्णमणी आहे ज्याच्यामध्ये श्यामलता आहे. कृष्ण नामामध्ये 6 अक्षर आहे बरं का. कृष्ण नामाचं जर पृथक्करण केलं तर 6 अक्षर आहे. क रू श न अ आणि विसर्ग. कृष्ण या 6 अक्षरांनी मिळून कृष्ण शब्द बनतो. क म्हणजे काय? ककार कमलकांता हा. याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. जो ब्रह्मदेवाचा बाप आहे हा ब्रह्मविधीचा जनिता. हा ब्रह्मविधीचा जनिता. हा ब्रह्मविधीचा जनिता. ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता. तुम्ही याला धरू पाहता. तुम्ही याला धरू पाहता. तुम्ही याला धरू पाहता. कैसा येईल आता गे गोकुळचा नारी. हा 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 ब्रह्मदेवाचा बाप आहे. हा कैचा येईल हाता गे गोकुळच्या नारी. ककार कमलकांता. रुकार रुकार राम इत्यपी. जो चित्ताचं रमण करतो, जो चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. लोहचुंबक ज्याप्रमाणे लोखंडाचं आकर्षण करतो त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे. सर्व रंगाला गिळतो तो काळा आहे. कर्षती कृष्ण. हा चित्ताचं रमण करतो तो कृष्ण. तिसरं अक्षर आहे श. करू श. शकार षड्गुणपती. ज्याच्याजवळ 6 गुण आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या 6 गुणांनी जो युक्त आहे त्याला भगवान म्हणतात. श. न नकार नारसिंहाय. नकार म्हणजे नृसिंहाप्रमाणे उग्रता ज्याच्यामध्ये आहे. अ म्हणजे अग्नी. अग्नी ज्याप्रमाणे लाकडाला जाळून भस्म करतो त्याप्रमाणे जो पापाला जाळून भस्म करतो. आणि विसर्गाचे 2 टिंब आहेत. जीव आणि परब्रह्माचं ऐक्य असं कृष्ण नाम आहे. वृंदावन के वृक्ष के मर्म न जाने कोई. डाली डालियो पात पे से राधे राधे होय. सर्व गोप गोपी रात्रंदिवस कृष्ण नामाचा जप करतात. राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. भजन करायचं. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम राधे श्याम राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे.
सतत परमात्म्याच्या ध्यानात असणाऱ्या त्या गोष्टी. पुढे सरका थोडे. भाविकांना विनंती, पाठीमाग भाविक आहेत त्यांना बसायला जागा नाही. पुढे सरका. ग्राउंड कमी पडायला लागले, मध्ये जागा मधल्या सोडू स्पेस नका. मध्ये बस. असेल जागा तर पुढे सरका. भरपूर मोठं ग्राउंड आहे पण ग्राउंड पुरे ना. आता ग्राउंड तर काही वाढवता येणार नाही. आता एवढे दाट बसले, पंक्ती कशा काय बसते तिथं? मला वाटतं पुरुषांची व्यवस्था दुसरी केलेली आहे. हा पुरुषांची व्यवस्था दुसरी केली आहे, पण महिलाच इतकी आहे, ते महिला ग्राउंडमध्ये बसल्या पाहिजे पंक्तीला. माननीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा आनंद कोपरगाववासियांना जो प्राप्त झाला, मी कोल्हे परिवाराला धन्यवाद देईल. हा योग आपण घडवून आणला. तसं 2 वर्षापूर्वीच हा कार्यक्रम ठरला होता कोल्हे साहेब असतानाच, परंतु एप्रिलमध्ये तो कार्यक्रम ठरला होता आणि मार्चमध्येच माननीय कोल्हे साहेबांचं महानिर्वाण झालं. त्यामुळे तो कार्यक्रम राहून गेला होता. तो यावर्षी आणि पूर्ण होत आहेत. जे विवेक भाईंची खूप इच्छा होती की हा कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या तीव्र इच्छेमुळं हा योग घडून आलेला आहे. वास्तविक कार्यक्रम आम्हाला खूप होते. दररोज दिवसात 2 कीर्तनं करून रात्री आम्ही कथेला येत होतो, परंतु आपल्या आग्रहामुळं, प्रेमामुळं ही कथा आम्ही घेतली. नाही तर शक्यतो वर्षातून फक्त 2-3 कथा आम्ही करतो, जास्त करीत नाही. म्हणजे वेळ मिळत नाही. बेटाच्या जबाबदाऱ्या आपल्या सर्वांना माहिती आहेत, व्याप माहिती आहे. कारण जवळजवळ 1000-1200 गावांचा संबंध बेटाशी येतो. नाशिक, नगर आणि संभाजीनगर 3 जिल्ह्यांचा संबंध बेटाशी आहे आणि त्यामुळे सतत बेटात लोक असतात. सकाळी तर खूप गर्दी असते आणि सकाळी 10ला आम्ही बाहेर पडतो. 2-2, 3-3 कार्यक्रम दररोज करावेच लागतात आणि त्यामध्ये कथा असेल तर दिवसा कीर्तन करून रात्री पुन्हा कथा करायची म्हटल्यानंतर शेवटी शरीर आहे त्याचा किती वापर करावा हाही विषय आहेत ना. हे काही मशीन नाही आहेत रात्रंदिवस चालवायला. मशीन जरी रात्रंदिवस चालवलं तर वेळेवर त्याची सर्व्हिसिंग करावं लागणार, तेही खराब होत असतं. परंतु सद्गुरू योगराज गंगागिरी महाराजांची कृपा आहेत. महाराज हे सर्व करून घेतात आणि आपलं समाजाचं असणारं प्रेम आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थित असणारा श्रोतृवर्ग, त्यामध्ये आमच्या माता भगिनी ती तर, आणि या ठिकाणी विक्रम केला. लोक म्हणतात 50% महिलांचं आरक्षण, इथं तर 70% महिला दिसत आहेत. मी आमच्या माता भगिनींनाही धन्यवाद देईल. सगळे घरचे कामं करून तुम्ही येत आहेत. 7 ते 10 कथा होती. आमच्या माता भगिनी स्वयंपाक कधी करीत होत्या माहिती नाही, पण 7ला हजर होत होत्या. 10 वाजेपर्यंत कथा श्रवण करूनच जात. 10ची होती पण आपल्याला 11 वाजत होते कथा संपायला. तर अशा प्रकारे मान्य शंकररावजी कोल्हे साहेबांच्या आत्म्याला भगवान परमात्मा चिर शांती देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना. आणि हा योग घडवल्यामुळं कोल्हे परिवाराला देखील धन्यवाद. विठाला कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. कृष्ण मनी मी कंठात धारण केल्यामुळे अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये आला. जीवन प्रकाशमय झालं, ज्ञानमय झालं आणि त्या प्रकाशात काला वाटायचा आहे. तोही कोणाला? जो निका वैष्णव आहे त्याला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटो एकमेका, 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 काला वाटो
काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम निका वैष्णव विठाला 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 विठ्ठल 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 या ठिकाणी उपस्थित मान्यवर मान्य किशोरभाऊ दराडे, त्याचप्रमाणे मान्य माजी आमदार राजाभाऊ वाजे, त्याचप्रमाणे शिर्डीकरांचे कमलाकर भाऊ कोते, नितीन भाऊ अवताळे, मान्य श्री धनंजय जाधव आणि आमचे
7 दिवस चे बिपिनदादांनी खूप आनंद घेतला. माननीय बिपिनदादा आणि सौ स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते आमचे विवेक भैया कोल्हे आणि सर्व त्यांचा परिवार, संजीवनी सहकारी उद्योग समूह याचे सर्व संचालक मंडळ, सहकारी, त्याचप्रमाणे महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट, तसेच कोपरगाव राहता तालुका, कोपरगाव तालुका, श्रीरामपूर तालुक्यातील भजनी मंडळ, भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी जनार्दन स्वामी आश्रमातून सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देईल. राजेश्वरानंद महाराज त्यांनाही धन्यवाद. दामोदर बाबांनाही धन्यवाद. आमचे कैलासानंद गिरी महाराज, उपस्थित सर्व भक्तगण, रवींद्रजी काळे साहेब या ठिकाणी, भैयांचे सासरे ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि सर्व साधू संत महाराज मंडळी. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी 7 दिवस ज्यांनी सेवा दिली आहेत, मंडप सेवा, तरटे मंडप सौरभ तरटे, साऊंड व्यवस्था प्रदीप साऊंड सिस्टीम दीपक पवार, लाइटिंग व्यवस्था ओवी लाइट्स सुमित पवार, LED स्क्रीन RG फिल्म राजू गुडवे, हरिपाठ टाळकरी विद्यार्थी सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुल, त्याचप्रमाणे स्टेज लाईट व्यवस्था राहुल जगवार, त्याचप्रमाणे कॅमेऱ्याची सेवा, कॅमेरामॅन या ठिकाणी CO2 ब्लोअर सुशांत खैरे राहुल, त्याचप्रमाणे रेन ड्रॉप फोटो प्रशांत यमुल नगरची ही मंडळी आहेत. सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे सर्व कर्मचारी, शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट, समस्त कोल्हे परिवार, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सर्व पत्रकार बंधूंना मी धन्यवाद देईल. कारण पत्रकारितेच्या माध्यमातून हे विचार आपण समाजापर्यंत पोहोचवतात. चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य पत्रकारी मंडळी करतात. मी सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांना धन्यवाद देईल. आणि विचार आपण चांगलेच पोच करावे, भलते विचार समाजात पोच करण्याचा प्रयत्न करू नये. काही दिवसापूर्वी एक आमची बातमी आली होती का पेपरला की महाराज शिर्डी मतदारसंघातून खासदारकीला उभे राहणार आहेत. कोणी सांगितलं कोणास ठाऊक, त्या पत्रकाराला कोणी सांगितलं कोणास ठाऊक. एकतर शिर्डी मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघ आहेत आणि आरक्षित मतदारसंघामध्ये ओपन व्यक्तीला उभं राहता येत नाही. कमीत कमी एवढं तरी ज्ञान त्या पत्रकाराला पाहिजे होतं, बातमी देणाऱ्या पत्रकाराला. कारण शिर्डी मतदारसंघ आरक्षित आहेत. आरक्षित मतदारसंघामध्ये असं कोणाला उभं राहता येत नसतं. अशा चुकीच्या बातम्या समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करू नये. परमार्थ हा आमचा उद्देश आहे, राजकारण उद्देश नाही आहेत. राजकारण करणारे अनेक लोक असतात, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करतात, जे ते ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असतात. आम्हाला आमच्या आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करू द्या, आम्हाला राजकारण ओढण्याचा प्रयत्न करू नका. कारण राजकारण आमचा विषय नाही आहे. परमार्थ हा आमचा विषय आहे. म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देऊ नये. आणि एखादी बातमी द्यायची तर विचारलं तरी पाहिजे, परस्पर काहीतरी ठोकून मोकळं होऊ नये.
केवळ TRP करता अशा प्रकारच्या बातम्या देणे उचित नाही आहेत. शिर्डी मतदारसंघ आरक्षित मतदारसंघ आहेत. आरक्षित मतदारसंघामध्ये ओपन व्यक्ती उभं राहू शकत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. असं असताना देखील आपण अशा का बातम्या द्याव्या? दुसरा महत्त्वाचा उद्देश, राजकारण आमचा उद्देश नाही. 2009 पासून आता 2024 आहे. जवळजवळ 15 वर्ष आम्हाला बेटाच्या गादीवर झालेत. या 15 वर्षामध्ये एकदा तरी कुठल्या राजकारण्याशी आमचा संबंध राजकीय पद्धतीने नाही. सर्वच राजकीय लोक आमच्याकडे येतात, सर्व पक्षीय लोक येतात. काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील, भाजपचे असतील, सर्व येतात. साधूकडं सर्वच येतात, सर्वांनीच यावं. संत हे सर्वांचे असतात, सर्वांकरिता असतात. राजकीय लोक आमच्याकडे येतात पण भक्त म्हणून येतात. मग भक्त म्हणून आपण यावं. राजकीय क्षेत्रात आपण कुठेही असू शकतो. म्हणून अशा प्रकारे मी पुन्हा सांगेल आपल्या पत्रकार बंधूंना, अशा प्रकारच्या बातम्या देत जाऊ नये जेणेकरून समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल. विठाला विठाला सहकार महर्षी मान्य शंकररावजी कोल्हे साहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असणारा योग आहेत. मी जास्त लांबवणार नाही कारण अजून काही सत्कार समारंभही होतील. आज शेवटचा दिवस आहे. कृष्ण चरित्र आपण भागवत कथेमध्ये विस्तृत श्रवण केलेलं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये देखील भगवान कृष्णाचं बालचरित्रच सांगितलं जातं. कारण लहान मुलाचा, बाळाचा स्वभाव स्वच्छ निर्मळ असतो बरं का. एका माणसाने एका सावकाराहून कर्ज घेतलेलं होतं. दुष्काळ पडला, उत्पन्न न मिळाल्यामुळे कर्ज फेडू शकला नाही. तो सावकार तगादा करायला यायचा, हा लपून बसायचा. किती वेळा लपणार? एक दिवस सावकाराने सकाळीच गाठलं. याने लांबून पाहिलं, सावकाराने हा लपला. मुलाला सांगितलं, 5-6 वर्षाचं पोरगं होतं. सांगितलं, हे बघ तो सावकार येतोय, तो आल्यानंतर त्याला सांग की माझे वडील घरात नाही, असं म्हणून हा लपून बसला. तो सावकार आला, त्या मुलाला विचार, तुझा बाप कुठे आहे? तो म्हणला, माझे पप्पा म्हणतात मी घरात नाही. आता लहान मुलं आहे ना हो, लहान मुलाचं अंतकरण फार स्वच्छ असतं. आपण ते दूषित करण्याचा प्रयत्न करतो. मग प्रत्येकाचं बालपण मधुर असतं, पण हे परमात्म्याची बाल्यावस्था आहे. भगवान परमात्मा गोकुळात जे चरित्र करतात, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. आपल्याला देखील या नरदेह रूपी गोकुळात त्या परमात्म्याला प्रकट करावायचं. गोकुल, गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह, इंद्रियांचा समूह म्हणजे नरदेह रूपी गोकुळात परमात्म्याला प्रगट करावायचा आहे महाराज. त्याकरता नंद यशोदेची आवश्यकता आहे. नंद येते सर्वजनानां संदः. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या घरी भगवान येत असतात. मग नंदालयात भगवान प्रगट झाले, यशोदेकडे प्रगट झाले. नंद यशोदा, यशम ददाति यशोदा, यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजे यशोदा. अशा नंद यशोदेच्या घरी गोकुळात भगवान प्रगट झाले. गोपिकांशी लीला करतात. गोपी, गोभी इंद्रियही भक्तिरसम पिबती स गोपी. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी आहेत. अशा असणार त्या गोपी. त्या गोपींच्या समेत क्रीडा करतात भगवान. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येथे धाव घेई राहे विठोबाची पायी. डोळ्यान त्या परमात्म्याचं दर्शन. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. हेची मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. हे मज विश्रांती देई देवा. कान भरून त्या परमात्म्याला ऐकायचं, डोळे भरून त्या परमात्म्याला पाहायचं आहे. आणि वाहे रंगे टाळे नाचे मुदास. हाताने टाळी, पायाने नृत्य. जर भजनात टाळी वाजवली नाही तर पुढची टाळी माहितीये का? पुढची टाळी, टाळ्यांचे 3.5 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे भजनात वाजवतो ती टाळी. दुसरी ब्राह्मण बुवा लग्नात वाजवतात ती टाळी. तिसरी मित्र मित्राला भेटला दे टाळी. आणि पुढची बाजारात भेटतात भाभी तोने कैसा पहचाना निकालो पैसा.
शेवटची टाळी हुकली, शेवटची पुढच्या पहिली टाळी हुकली की पुढच्या जन्मात शेवटची वाजवावी लागेल. म्हणून वाहे रंगी टाळी नाचेन उदास, हे देई हातास पाया सुख. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारे होते म्हणजे गोपी आहेत. अशा गोपींशी भगवान खेळा करतात. गोपाळांसमवेत काला करतात. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला एकमेकाला वाटायचा, एकट्याने खायचं नाहीये. भागवतामध्ये गोवर्धन लीला होते. गोवर्धन लीलेमध्ये 56 बोकेले एकट्या भगवंताने खाऊन टाकले. पण वारकऱ्याला खादाळ भगवान मान्य नाही. वारकऱ्यांचा भगवान आहे भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. सेवितो हारज वाटेतो आणि सेवितो हारज वाटेतो आणि सेवितो आरस वाटितो आनिका. सेवितो आरस वाटितो आनिका. सेवितो हारज वाटेतो आणि सेवितो हारज वाटेतो आणि सेवितो आरस वाटितो आनिका. सेवितो आरस वाटितो आनिका. रान भरी यारी हो नका रान भरी यारी हो नका रान हरी जय हो नका रान हरी वीरे हरी राते पाहुले समान वीरे हरी राते पाहुले समान यारे हो नका रान हरी 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 वीरे हरी राजे पाहुले समान वीरे हरी राजे पाहुले समान. सेवितो हा रस वाटेतो आणि का घ्यारे हो नका रानवरे. सेवितो आणि वाटितो. काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव कोण? जो परमात्म्याला समर्पित झालेला आहे त्याला निका वैष्णव म्हणतात. मध्येच परमात्मा सोडून देणारा निका वैष्णव नाही. काही लोकांनी कोरोना काळात माळीच काढून टाकल्या. का हो माळ दिसना तुमची? नाही म्हणले कोरोना तुटली. कोरोनाचा माळीचा काय संबंध? काही लोकांनी कोरोना काळात माळी काढली आणि खायला प्यायला सुरुवात केली तर हटायलाच तयार नाही त्याचं. याला शुद्ध परमार्थ म्हणत नाही महाराज. या लागी शरीर सांडवा के जे सकळ गुणांचे लोन उतरिजे संपत्ती मधुसाणीचे कुरवंडी करून सर्वस्व परमात्म्याला समर्पित करणारा जो वैष्णव त्याला निका वैष्णव म्हणतात. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परिणामाचा गजर सोडू नये. शरीराचे होत दोन्ही तिन्ही भाग परी कीर्तनाचा रंग सोडू नये. तुका म्हणे ऐसा नाभिजा निर्धार तेथे निरंतर देवसे. अशा ठिकाणी भगवान आहेत जिथे दृढतायत. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर परमार्थ सोडित नाही त्याला निका वैष्णव म्हणतात. काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. हा काला आम्ही ब्रह्मादिकांना देणार नाही कारण ब्रह्मादिकांना कृष्ण कळाला नाही. ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर गोपाळ वास्त्र चोरून नेले नसते. इंद्राला कृष्ण कळाला असता तर गोवर्धन लीलेमध्ये पाऊस झाला नसता. म्हणून इंद्र चंद्रादिकांना संत देव मानित नाही. सांगितलं ब्रह्मादिकांना आम्ही काला तर देणार नाही पण वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. तृतीय चरणामध्ये वाकुलिया ब्रह्मादिता
वाकुलिया ब्रह्मादिका वतुलिया ब्रह्मादिका वतुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वतुलिया ब्रह्मादिका वतुलिया ब्रह्मादिका उत्तम उत्तम काला वाटवे काला वाटवे वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव, ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखव, कारण ते काल्याचे अधिकारी नाहीये. काल्याचे निमिषे काल्याचे निमिषे देवजळी झाले मासे देवजळी झाले मासे झाले मासे देवजळी झाले मासे सोनिया हासे तिने सांगाते हात सोनिया से तेरी सांगाते हात सोनिया से तेरी सांगाते हात सोनिया से तेरी सांगाते हात काल्याच्या निमिषे देव जळी झाली आस काल्याच्या आशेने देव मासे झाले, देव जळी झाले मासे. भगवान गोपाळांनो, भोजन झाल्यानंतर हात धुवायला यमुनेत जाऊ नका. उचिष्ट खाण्याच्या इच्छेने ते मासे झाले. मग पुसून या हासे टिरी सांगा, ते हात भरलेले हात टिरीला पुसून घ्या, पण तिकडं जायचं नाही, कारण ते अधिकारी नाही आहेत. म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकात दाखव, ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखव. मग काल्याचे खरे अधिकारी कोण आहेत? महाराज सांगता, आम्ही आहोत या भूमंडळातील गाढे वीर शेवटच्या चरणामध्ये. भूकामने भूमंडळी भूकामने भूमंडळी भूकामने भूमंडळी भूकामने भूमंडळी भूमंडळी भूकामने भूमंडळी भूकामने भूमंडळी भूकामने भूमंडळी आम्ही पाणी भीन गाढे आम्ही पाणी भीन गाढे खाला भातू हे देता खाला भातू हे देता आम्ही बळी गाडे आम्ही बळी गाडे खाला भातू हे देता खाला भातू हे 10-15 मिनिटांमध्ये आपण काला आवरून घेणार आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे, काही आभारही होणार आहेत. अगोदर आपण दहीहंडी पळून आरती करून घेऊ, पण कोणी उठायचं नाही. आरती झाल्याच्या नंतर काही आभार होईल आणि त्यानंतर मग महाप्रसाद होईल. स्वयंपाक तयार आहेत.
खाणारे तयार आहेत, वाढणारे तयार आहेत, स्वयंपाकही तयार आहेत. खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो बीच में रोकने का क्या काम. कशाला लांबवायचं बरं आता आपणही आवरून घेऊ. भगवान परमात्मा अनेक लीला करतात, त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतं नवनीत चोरम, 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 गोपांगणानांच विपुल चोरम, गोपांगणानांच विपुल चोरम, श्रीराधिकायां हृदयस्य चोरम, हृदयस्य चोरम, पुरुषं नमामि. चौरागण्यं पुरुषं नमामि. व्रजे वसन्तं नवनीत चोरं, व्रजे वसन्तं नवनीत चोरं, नवनीत चोरं, व्रजे वसन्तं नवनीत चोरं. श्रीराधिकायां हृदयश्च चौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. अनेक जन्मार्जित पाप चौरम श्रीकृष्ण श्यामं मनसा स्मरामी. भगवान चौर लीला करू लागले, गाराणी येऊ लागले. गवळण सांगती गाराणी रात्रीला तुझ्या कृपाने खाऊनी दैत्य तुपलवून अवघी पडली विरजणी. हागे बाई कोणाशी आवरेना कोटवर सोसू धिंगाणा. एक एक गोपी आले. दुसरी आली धावती, याने ग बाई काय केली, मात मुखासे मुखचुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी विणी, दोघांची गाठ बांधूनी. पतीची दाढी माझी विणी, दोघांची गाठ बांधली. गाठ बाई सुटे ना कोटवर सोसू धिंगाणा, गाठ बाई सुटे ना कोटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळा तुझा ताना कोटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळा तुझा ताना कोटवर सोसू धिंगाणा. आम्ही जातो गोकुळ सोनी आमच्या सुना घेऊन. यशोदा म्हणले असं नका करू. कृष्णा असं का करतोस, मी तुला 1000 वेळा विनंती करते, लोणी खा लोणी खा लोणी खा. घरचं लोणी खात नाही, गोपिकांच्या घरी जातो चोरी करतोस. जायचं नाही आजपासून, मी माझ्या हाताने मंथन करील. यशोदा मंथनाला लागली. एकदा ग्रह दासी शिव यशोदानंद घेणी, कर्मांतरा नियुक्ता सुनिर्ममंत स्वयंलधी. पूर्वीच्या माता दळण दळता दळता गीत गायच्या, मंथन करता करता गीत गायच्या. सुंदर माझे जाती ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तुझे रे वा विठला, ओव्या गाऊ कौतुके तुझे रे वा विठला, ओव्या गाऊ कौतुके तुझे रे वा विठला. हो. आता दळणही नाही, गीतही नाही, आजचे गीत इथं गाण्यासारखे नाही. पहिली माझी ओवी ग पिंट्याच्या बापाला, पिंट्या गेला शाळेला. हो, पुढचं गात नाही आता. यशोदा गीत गावं लागेल. यानी यानी ह गीतानी तद्बाल चरितानी च. गीत गाता गाता चुलीवरचं दूध जायला लागलं. यशोदा दुधाकडं पळाले. कृष्णाला राग, अरे मैया मित्र पूत हूं, दूध को बचाने के लिए पुत को छोड़ के जाते दिखातो. पाट्यावरचा वरवंटा घेतला, माटाचा धिंगाणा, माटच फोडला. यशोदाला राग, ही साधी मटकी होती का? पूर्वीच्या मातांचा मटकीत फार जीव असायचा बरं का. रुंजलेल्या मटक्या घरात ठेवून द्यायच्या पूर्वीच्या म्हाताऱ्या. मटकीवर मटकी, मटकीवर मटकी, मटकीवर मटकी. आणि त्या मटकीमध्ये डाळी दुडी असायच्या, धान्य असायचं. चोरून ठेवलेले 1500 रुपये त्या मटकीतच असायचे पूर्वी. मोदींनी सगळे बाहेरच काढले. मोदींनी जेव्हा जाहीर केलं आज रात्री 12 वाजेपासून 1500च्या नोटा बंद, दुसऱ्या दिवशी मटक्यातल्या नोटा बाहेर.
तू माझी मटकी फोडली तुझा भेद पाहते. साधी मटकी होती का? माझ्या सासूच्या 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 सासूची सासू होती, तिच्या सासूच्या सासूच्या सासून आणलेली होती. भगवान म्हणले म्हणून तर फोडली. इतकी दिवस जर मातीची मटकी वापरली तर कुंभार धंदा कसा काय होईल? भगवंतला सगळ्या जगाची काळजी. मटकी फोडली तुझा भेद पाहते म्हणले. कृष्ण पुढे पडतोय, पाठीमागून यशोदा पुढे लागली. पळता पळता यशोदा थकली, यशोदा लागली रडायला आणि कृष्ण लागला हसायला. साधक जेव्हा परमात्म्याच्या पाठीमागे धावतो, परमात्मा हाती लागत नाही, साधक रडायला लागतो. तेव्हा भगवान हसायला लागतो का आता माझ्याकडे येण्याच्या योग्यतेचा झालाय म्हणून हसतो भगवान. कृष्ण इकडे ये ना. नको नको तू मारशील. नाही नाही इकडे, तू फार चांगलं काम केलं, तुझी पूजा करते, इकडे ये. हातातली काठी फेका अगोदर मग येईल. यशोदेने काठी फेकल्याबरोबर कृष्णाने मिठी मारली. जीव जेव्हा अहंकारूपी काठीचा त्याग करतो तेव्हा परमात्मा मिठी मारित असतो. यशोदा म्हणले कृष्णा तू आता गावात सुद्धा बघत नाही ना, तुला रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सर्ग अरे तुम्ही गाया घेऊन सर्ग अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान गाई चरू लागले. गाई चारता चारता खेळ खेळू लागली. अब तू भक्ति पटपरा त्रिगुण खेळ मांडू. 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 दांडू पोरा खेळ विटे दांडू. दांडू पोरा खेळ विटे दांडू. खेळ विटे दांडू. खेळ विटे दांडू. खेळ मोडला. आता खेळही नाही, आता फक्त मोबाईल मधले गेम. खाली मुंडकं खाली घालून घेऊन मनच्यात गॅप व्हायला लागला लहान पोरांची. विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी मैदानी खेळ पाहिजे. या ठिकाणी माजी मंत्री राम शिंदे साहेब उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माजी खासदार वाकचौरे साहेबही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जे पिपाळा साहेब उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद. विढाला 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 विठ्ठला जे नितीन भाऊ कापसे देखील उपस्थित झालेत. नितीन भाऊंनाही धन्यवाद. 2-5 मिनिटात आवरून घेऊ. आता काही मान्यवर या ठिकाणी आलेत, त्यांचे काही मनोगत शिवाजीराव गोंदकर, त्याचप्रमाणे डॉक्टर मिलिंद कोल्हे, निलिमाताई पवार, या सर्वांना धन्यवाद. आपण आता आवरून घेऊ, दहंडी फुरून घेऊ. फक्त कोणी उठायचं नाही आहेत. तिकडे दुसरी दहंडी पण टांगलेली आहेत. अगोदर ही दहंडी फोडून आपण आरती करून घेऊ आणि सगळे खाली बसून त्यानंतर मग या ठिकाणी काही मनोगत होतील आणि मग नंतर ती दुसरी दहंडी उत्सवपूर्वक फोडल्या जाईल. नंतर मग पंक्ती होतील. विठाला 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 विठ्ठला 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 भगवान परमात्मा निघालेत. गोपाळांच्या मध्यभागी बसलेले आहेत. वेब्रद्वेनो जठपर्यो सुंगवेत्रचक्षे वामे पाणो मस्न कलुन तप्तांगलेषु तिष्ठन्मध्ये स्वप्रसुद हासिन्मर्भिस्वै.
भगवान म्हणले चला गोपाळांनो. गोपाळांच्या समवेत भगवान परमात्मा गायी सरतात. ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखितो गोळा श्रुती निर्वित्या लिळा वेदा संकादिका. गायी चारता चारता भगवान परमात्मा खेळ खेळू लागलेले. हमारा पोरा हमारा घुमरे वाजे गमामा. हमारा घुमरे वाजे गमामा. 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 हमारा पोरा हमारा घुमरे वाजे गमामा. हमारा पोरा घुमरे वाजे गमामा. घुमरे वाजे गमामा. घुमरे वाजे गमामा. खेळ मोडला. चला आवळू गाई बैसू जेव केटाई बहु केली वणवण पाय पिधाचन. खांदे भार पोटी भूक काय खेळावायचे सुख. भगवान परमात्मा मध्यभागी बसले. भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात. करूया कला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कंठे धरिला कृष्ण मणी अवघातनी प्रकाश वातुळे कामे कावे सोनिका संग्राम. वातुल्या ब्रह्मादिका वातुळे कामे कावे नवनिका संग्राम. तुका म्हणे मंडळी आम्ही बळे विरकाडी. काला वातुळे कामे कावे नवनिका संग्राम. जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय हरी बोले पुरे बापुरे उत्तरे. क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार क्षमा अपराध महाराज म्हणे ज्ञानेश्वराया कपाळ पत्करा. अपराध महाराज ज्ञानदेव ज्ञानदेव आधाने समाधान तुमचे देखील. आता भावे से मनाये नाही नारायणा. आता भावे से मनाये नाही नारायणा. आता उठावे से मनाये नाही नारायणा. आरते चक्र पाणी हो आरती. आदि पुराणे नवस धन्य कळवा दिवस. आदि पुराणे नवस धन्य कळवा दिवस. आदि पुराणे नवस धन्य कळवा दिवस. आरती नारायणा कैवल्यतेजा सेवति संसंग. मनोरजिला मानवती संग्राम. लोकहरी ज्ञान जगी नेत्राने नाते कोणी अवतार पंडंग. मनोरजिला मानवती संग्राम. प्रगट भूये विश्व ब्रह्माशी केले रामचनादरे. धरणी प्रकट केले आरती नारायण. कैवल्यतेजा सेवति संसंग. मनोरजिला आरती स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद प्रभु. पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. राघवे सागरात पाषाण काढिले तैसे भोगाचे. अभंग रक्षिले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद प्रभु. पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. तुझ्या उरणे से ब्रह्मा आले आरत गंगा गिरे स्वानंद अंतरे. घातले मुक्ती चक्र घरी जाते रे. आरती गंगा गिरे उधरले अनाक्षर. साई वर्ण एकत्र पंढरीचे वारे नित्य. आवडे ज्ञानेश्वरी आरती गंगा गिरे.
सप्ताहात भक्तजन समस्त कीर्तने नाम घोष विठ्ठल विठ्ठल गजरी आरती गंगागिरी नाम घेता लागे मुक्ती सारे जाता मनवनी हरी चरण हरे नारायण गिरी आरती गंगागिरी स्वानंद अंतरी हरे मुक्ती चरण आरती वंदन कर्ण गुलाल पाहिन रूप तुझे प्रेमे अलंघन आनंद भोजन भावे वाळीन म्हणे विठ्ठल रखमाय ढोबास्मय विठ्ठल रखमाय ढोबास्मय मागणे ते प्रती आहे देशील तरी पाहि पांडुरंगा दाशी निर्विहीची मजली आणि का तुझे काय मागू देवा आता उदार मनके पाहि संताची दाशी निर्विहीची मजली आणि का तुझे काय मागू देवा सर्वांनी जागेवर खाली बसायचं आहे. अनेक सूचना आहेत. 2 तारखेला 2 एप्रिलला गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे. 15वी पुण्यतिथी 2 एप्रिलला बेटामध्ये पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम होईल. 3 जिल्ह्यातून पुरणपोळ्यांचा प्रसाद येणार आहेत. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने 11 वाजता कीर्तन सुरू होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. पुरणपोळ्यांचा महाप्रसाद. आपण अवश्य पुण्यतिथीला यावं आणि पुरणपोळ्यांच्या मांडींच्या महाप्रसादांचा आस्वाद घ्यावा. 2 तारीख 2 एप्रिल. सर्व कोपरगावचे पत्रकार बंधूंना मी धन्यवाद देईल. चांगल्या बातम्या आपण देत आहेत. फक्त बाकीच्यांना त्यांना कळवा ज्यांनी कोणी अशा बातम्या दिल्या त्यांना. आणि आपल्या परिसरातील सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद. कोण आहे? कोइंबतूरून आलेले या ठिकाणी सिंथिल त्या ठिकाणी या ठिकाणी कोइंबतूरून आलेले आमचे सिंथिल बंधू यांना धन्यवाद. आदरणीय माजी मंत्री राम शिंदे साहेब, सन्माननीय श्री माजी खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, तसेच माननीय श्री बिपिनदादा कोल्हे साहेब, माननीय डॉक्टर मिलिंददादा कोल्हे साहेब, माननीय श्री शिवाजीरावजी गोंदकर साहेब, माननीय श्री नितीनरावजी अवताळे साहेब, माननीय श्री कमलाकरजी कोते साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येत आहात. आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येत आहात. आणि आदरणीय रविदादा काळे साहेब यांनाही विनंती आहे आपण मंचावरती येत आहात. माननीय श्री दत्तूनाना कोल्हे साहेब यांनाही विनंती आहे आपण मंचावरती येत आहात. आलेल्या मान्यवरांचं स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय माजी मंत्री राम शिंदे साहेब यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे. वंदनीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचं पूजन या ठिकाणी माननीय राम शिंदे साहेब करता आहेत. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचं पूजन होत आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा याप्रमाणे गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचं कोपरगाव नगरीमध्ये गेले 7 दिवसापासून होत असणारं आगमन आपल्या सर्वांचं वातावरण या ठिकाणी प्रफुल्लित करणारं आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण सर्वांनी भावभक्तीच्या वातावरणात हा जो आनंद सोहळा घेतलाय. यानंतर मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळतो आहोत. आदरणीय माजी मंत्री राम शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय श्री बिपिनदादा कोल्हे साहेब व आदरणीय प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे साहेब यांना विनंती आहे आपण आदरणीय राम शिंदे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
जालिंदरजी वागचौरे व श्रीराजजी डेरे साहेब यांनाही विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. सन्माननीय नितीनजी कापसे यांनाही विनंती आहे. यानंतर माजी खासदार श्री भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर मिलिंददादा कोल्हे साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. माननीय श्री मिलिंददादा कोल्हे साहेब, यानंतर माननीय शिवाजीभाऊ गोंदकर यांचा सत्कार या ठिकाणी ताईंच्या हस्ते संपन्न होतो आहे. आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांना विनंती आहे की आपण नितीनराव या ठिकाणी दत्तूनाना कोल्हे यांना विनंती आहे नितीनरावजी आवताडे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. आदरणीय दत्तूनाना कोल्हे साहेब, आदरणीय श्री रविदादा काळे साहेब हे वंदनीय गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचा सन्मान करता आहेत. आदरणीय राजेंद्रजी पिपाडा साहेब यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे, तेही महाराजांचा सत्कार करता आहेत. नितीनजी कापसे साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. जालिंदरजी वागचौरे साहेब आपल्यालाही विनंती आहे. श्रीराजजी डेरे साहेब आपल्यालाही विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. सचिनजी शिंदे साहेब आपल्यालाही विनंती आहे आपण मंचावरती येत आहात. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी कोल्हे कुटुंबियांच्या वतीने संपन्न होतो आहे. या सन्मान सोहळ्याकडं आपण वळत असताना पुढील आपण श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या ठिकाणी चेअरमन साहेब व व्हाईस चेअरमन साहेबांच्या वतीने गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आदरणीय लहारे साहेब व आदरणीय दंडवते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय कमलाकरजी गोते साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय ताईसाहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. जालिंदरजी वागचौरे साहेब, ज्या साधू संतांच्या पदस्पर्शामुळे ही भूमी अधिकच पावन झाली, अशा आपल्या सर्वांचे आदरस्थान परिसराचं वैभव परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी कोल्हे कुटुंबियांच्या वतीने होतोय. मी आदरणीय डॉक्टर मिलिंददादा कोल्हे साहेब व आदरणीय दत्तूनाना कोल्हे साहेब यांना विनंती करेल की आपण माननीय श्री परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांचं संतपूजन या ठिकाणी करायचं आहे. आदरणीय डॉक्टर मिलिंददादा कोल्हे साहेब व आदरणीय दत्तूनाना कोल्हे साहेब. आदरणीय अमृतताई पवार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. रवी रश्मी कळा नये काढिता निराळा, ज्याप्रमाणे सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करता येत नाही, अगदी तसंच साधू संतांपासून त्यांचं तेज कधीही वेगळं करता येत नाही, असे तेजस्वी ओजस्वी असणारे सर्व साधू संत. यानंतर राघवेश्वर नंदगिरीजी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय डॉक्टर मिलिंददादा कोल्हे साहेब व दत्तूनाना कोल्हे साहेब यांना विनंती आहे आपण करता आहात. आपण सर्व कोपरगावकर मनाने अतिशय श्रीमंत आणि दिलदार माणसं आहोत. आपण भाविक मंडळी टाळ्यांचा गजर व्हायला हवा, हे भावभक्तीचं वातावरण आहे. अगदी दुमदुमून जायला हवा परिसर, कारण हे साधू संत हेच आपलं वैभव आहेत आणि या वैभवाचा सन्मान सुद्धा तितकाच तोडीचा झाला पाहिजे. यानंतर कैलास नंदगिरीजी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी कोल्हे कुटुंबियांच्या वतीने होतोय. आदरणीय डॉक्टर मिलिंददादा कोल्हे साहेब व आदरणीय दत्तूनाना कोल्हे साहेब यांना विनंती आहे आपण कैलास नंदगिरीजी महाराज यांचा सन्मान करायचा आहे. तसेच परमपूज्य दामोदर बाबा महानुभाव आश्रम हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आदरणीय दामोदर बाबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी विनंती करेल आदरणीय डॉक्टर साहेबांना की आपण दामोदर बाबांचा सन्मान करायचा आहे. सोमनाथ महाराज मोरे, नितीन महाराज भोसले, नवनाथ महाराज खेडकर व सर्व उपस्थित संत महंत टाळकरी वृंद यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरील संपन्न होतो आहे. बाल टाळकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व टाळकरी वृंदांचे, समोर उपस्थित असणाऱ्या सर्व टाळकरी वृंदांचे आपण मोठ्या प्रमाणावरती हजारोंच्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी या गोड अशा भव्य दिव्य सोहळ्याला आपण सर्वांनी 7 दिवस लाक्षणिक उपस्थिती दिली.
कोल्हे कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आपण इथपर्यंत मोठ्या संख्येने आलात. या ज्ञानमय कथेचं आपण श्रवण केलं. या कथेबद्दल ज्या कोल्हे कुटुंबियांनी हे आयोजित केलं होतं त्यांच्या वतीने आदरणीय कोपरगाव मतदारसंघाच्या भाग्यविधात्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे या आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय ताईसाहेबांना विनंती असेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी मधुकर महाराज, खरं तर ज्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर या कथेसाठी मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, त्यांचा सन्मान आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या शुभ हस्ते होतो आहे. आदरणीय मधु महाराजांना विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. खरं तर साधू संत महंतांच्या सहवासात राहणारी आपण सर्व मंडळी अनेक कष्टातनं व्यापातनं आपण हा समाजाचा प्रबोधनाचा सोहळा घडवत असतात, सहकार्य करत असतात. आपलंही कार्य तितकंच मोलाचं आहे, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. धन्यवाद. आदरणीय ताईसाहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत. उपस्थित सर्व भाविक भक्तगण यांना मी मनपूर्वक नमस्कार करते. प्रथमतः सहकार महर्षी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करते. त्यांच्या चरणी नतमस्तक होते. साहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित हा भागवत कथा सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने खरं तर यशस्वीपणे पार पाडत आहे आणि आज या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे. यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि या भागवत कथेच्यासाठी परमपूजनीय रामगिरीजी महाराज, तसेच परमपूजनीय रमेशगिरीजी महाराज, परमपूजनीय राघवेंद्र गिरीजी महाराज, परमपूजनीय कैलासानंद गिरीजी महाराज, उपस्थित सर्वच 7 दिवस ज्यांनी संत महंत यांनी इथे खूप सगळ्यांनी आमच्या या कार्यक्रमाला आव्हानाला साथ दिली आणि उपस्थित राहिले. सर्व संतगणांचे मी मनापासून खूप आभार मानते आणि सर्वांना चरणस्पर्श करते. आणि विशेषतः हा कार्यक्रमासाठी सर्व टाळकरी बंधू भगिनींचेही मी मनापासून आभार मानते. गेले 7 दिवस ही संगीतमय भागवत कथा आणि यासाठी खूप सगळे ज्ञात अज्ञात सगळ्याच व्यक्तींचा खूप मोलाची इथे साथ लाभली आणि सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये महाराजांनी आपल्याला भागवत कथा ऐकवली. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढला, त्यांचे मी मनापासून आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते. खरं तर साहेबांची शिकवण हीच होती, समाजसेवा ही ईश्वर सेवा मानून साहेबांनी संपूर्ण आयुष्य कोल्हे साहेबांनी समाजासाठी समर्पित केलं. आणि त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीत सहजानंद भारतींपासून तर अगदी परमपूजनीय नारायणगिरी महाराज, तसेच परमपूजनीय जनार्दन स्वामी महाराज आणि अगदी स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले असतील, असे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सर्वच संत महंत कीर्तनकार प्रवचनकार सगळ्यांशी साहेबांचं अतिशय सलोख्याचं नातं होतं आणि त्यांच्या आयुष्यात या सर्व संत महंतांचे खूप खूप मोठे योगदान होते. आणि साहेबांची जी शिकवण होती आम्हाला, त्या शिकवणीवर त्या विचारांवर आमची खरी तर वाटचाल चालू आहे. आमच्या परिवारात माननीय नितीनदादा, माननीय बिपिनदादा, डॉक्टर मिलिंददादा, निलिमाताई, आम्ही सगळेच जण साहेबांनी जी शिकवण दिली, मानवसेवा ही ईश्वर सेवा मानून होता होईल तो जेवढं कधी आम्हाला शक्य होईल. अगदी डॉक्टर कोल्हे साहेब मुंबईला जरी असले पण कोपरगावहून एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याचा फोन गेला तर त्याच्यासाठी ते धावून जातात. आणि विवेक भैयासुद्धा कोरोनामध्ये अतिशय मोठं काम मानवसेवेचं विवेक भैयांच्या हातून कोरोनामध्ये आलेल्या संकटात त्यांनी खूप मोठं काम केलं. ते ही स्वर्गीय कोल्हे साहेबांची शिकवण आहे. आणि म्हणून द्वितीय पुण्यस्मरण हे काहीतरी चांगलं धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं. खरं तर साहेब हयात असताना मला वाटतं महाराज आपला हा कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं होतं, परंतु दुर्दैवाने ते शक्य झालं नाही. तर महाराज म्हणाले तसं साहेबांच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल की एवढा कोपरगावकरांनी आपण सगळ्यांनी या कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि म्हणून निश्चित महाराजांनी आपल्याला सांगितलं की आपल्या जीवनामध्ये काम करत असताना आपण भगवान परमात्म्याला विसरू नका. रोजच्या जीवनामध्ये एक शक्ती आहे आणि ती आपल्याकडून हे सगळं कार्य करून घेत असते. आणि म्हणून भगवान परमात्म्यावरची श्रद्धा, तसेच कोल्हे परिवारावर असलेलं प्रेम, आणि म्हणून आपण सगळे मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. त्यामुळे सर्व भाविक भक्तगण, विशेषतः हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी युवक
मंडळी विवेक भैयांच्या सोबत खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित होती आणि माझ्या महिला भगिनी सगळं स्वयंपाकघरातलं काम आटोपून रोज अगदी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिल्या. त्यांच्याही बद्दल मला प्रचंड आदर आहे. माझ्या कार्याची सुरुवात महिलांच्या सबलीकरणाच्या कार्यातून झाल्यामुळं एक वेगळं माझं आणि महिलांचं नातं आहे. त्यामुळं त्यांचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि अशाच पद्धतीने आपलं प्रेम आमच्या परिवारावर असंच असू द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. विश्वास आपल्या सगळ्यांचा असेल तर निश्चित एक वेगळं बळ काम करण्याचं येतं आणि या 7 दिवसामध्ये कार्यक्रमामध्ये काही आमच्या परिवाराकडून काही उणीव राहिली असेल, काही कमी आपल्यासाठी असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. कारण आपली साथ खरं तर असेल तर निश्चित आमचं कार्य पुढेही चालूच राहील अशा पद्धतीने आणि संत महंतांचे आशीर्वाद सोबत असेल तर कामाला एक वेगळं बळ येतं. आपल्याला कल्पना आहे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यासुद्धा रोजच्या जे काही आपल्या देशाचं जी सेवा ते करत आहेत त्यासाठी संत महंतांचा खूप मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून खरं मोठं खूप कार्य या देशामध्ये त्यांच्या हातून घडत आहे. तर तोच वारसा घेऊन आमचंसुद्धा आम्ही कार्य करत आहोत. पुन्हा एकदा सगळ्या उपस्थितांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते की विवेक भैया आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी कोल्हेसाहेब विचारधारा ट्रस्टच्या तसेच आमचे सर्व संजीवनी परिवारातील सर्व सदस्य कर्मचारी यांनी जे आवाहन केलं आणि यांनी जे कार्य केलं त्याला सगळ्यांनी आपण साथ दिली. सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि या 7 दिवसात सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच राम शिंदेसाहेब माजी मंत्री नगरहून आपल्या या कार्यासाठी आले, महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेत. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. धन्यवाद. या कार्यक्रमानंतर आपण सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद. शिंदे साहेब. माजी खासदार माननीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब हे 2 मिनिटात आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतील. 2च मिनिटात आपल्याला मनोगत व्यक्त करतील ते. आदरणीय वंदनीय रामगिरी महाराज, रमेशगिरी महाराज, सर्व संत महंत, खरं म्हणजे आदरणीय बिपिन दादा, नितीन दादा, मिलिंद दादा आणि स्नेहलता ताई आणि प्रामुख्यानं विवेक भैया यांच्या पुढाकारानं सर्व कोपरवासियांना ही अध्यात्माची मेजवानी गेली 7 दिवस आपल्याला मिळाली. खरं आपण सर्व भाग्यवान आहात. अध्यात्माची जोड असेल तर माणूस चांगल्या प्रकारे जगतो आणि दुसऱ्यालाही जगवितो. मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आलो होतो. अनेक गोष्टी महाराज सांगून जातात, पण त्यापूर्वीचं एक वाक्य मला बाबळेश्वरच्या कार्यक्रमामध्ये महाराजांचं आठवतं. एकच वाक्य आठवतं, खरं नेहमी बोलावं पण कधी कधी खोटं पण बोलावं, की ज्या खोटं बोलण्याने समाजाचा फायदा होईल, आपलाही फायदा होईल आणि दुसऱ्याचं भलं होईल. अशा वेळेला बोलावं, नेहमी बोलू नये. आणि मी तेव्हापासून ठरवलं की कधी कधी खोटं बोलावं. असा विचार नेहमीच महाराज देत असतात, सांगत असतात आणि तो विचार आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं चांगल्या वळणाला, चांगल्या रस्त्याला न्यायला, मार्गक्रमण करायला निश्चितपणे उपयोगी पडतो. खरं म्हणजे या ठिकाणी या सर्व गोष्टी बोलत असताना आदरणीय कोल्हे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, की ज्यांच्याबरोबर मला साईबाबा संस्थांमध्ये उपाध्यक्ष असताना काम करायला मिळालं. इतरही जिल्हा परिषदमध्ये असताना, पंचायत समितीमध्ये असतानाही काम करायला मिळालं माजी मंत्री म्हणून. पण ही व्यक्ती देखील जरी बोलत होती, रागवत होती, पण बोलताना, वागताना आणि जगताना आणि सांगताना नेहमीच तत्त्वज्ञान सांगत होती. कारण त्यांच्या शब्दामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अशा काही गोष्टी मी पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. म्हणून ही या ठिकाणी सांगतो. आणि ह्या कुटुंबाला खूप खूप विवेक भैया तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा देतो. आणि हीच अध्यात्माची शिदोरी अशीच आपण जपत जा, अशी समाजासाठी तेवत ठेवा अशी प्रार्थना करतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आदरणीय धनुभाऊ जाधव यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. ज्यांनी खरं तर आपल्या कामातनं
अमोलिक असा ठसा आपल्या सर्व नगर जिल्ह्यावर महाराष्ट्रावर उमटवला. पालकमंत्री म्हणून आदर्श कारभार कसा करावा असं एक उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या पटलावरती ज्यांनी निर्माण केलं असे आपल्या सर्वांना लोकप्रिय पालकमंत्री म्हणून लाभलेले माजी मंत्री आदरणीय राम शिंदे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतात. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय साहेबांना आपण या ठिकाणी कोपरगाव नगरीत त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद साहेब. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भागवत कथा गेल्या 7 दिवसापासून कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज गुरुवर्य हरिभक्तपरायण रामगिरी महाराजांचं कीर्तन झालेलं आहे. अनेक संत महंत व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं तर स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचं जीवन आणि त्यांनी केलेलं कार्य नेहमीकरता कोपरगावकरांच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये ध्यानामध्ये अविरतपणे राहणार आहे. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यामध्ये होऊन गेलं. त्यांचे आचार विचार आणि त्यांनी सामान्य माणसासाठी आपलं जीवन व्यतीत केलं. सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका पार पाडली. स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या भागातला शेतकरी चांगल्या पद्धतीनं जीवन जगला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, शेतीला पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, त्याच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, सहकार क्षेत्रातून प्रगती आणि उन्नती झाली पाहिजे, अशा अनेक त्यांच्या दूरदृष्टिकोनातून या भागाचा विकास करत असताना सहकार क्षेत्र असो की शिक्षण क्षेत्र असो की शेतकऱ्यांचा प्रश्न असो अशा पद्धतीनं आपलं जीवन जगलं. खरं तर शंकररावजी कोल्हे हे स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांना गावाकडे आलंच पाहिजे, ग्रामीण भागात राहिलंच पाहिजे अशी परिस्थिती नव्हती. तरी पण आपण ज्या समाजामधून जन्माला आलो, ज्या लोकांचे प्रश्न वाटून घेण्याची आवश्यकता आहे, त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याची गरज आहे, हे खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या जीवनामध्ये शोधलं. त्याला न्याय देण्याची भूमिका आपल्या जीवनामध्ये त्यांनी घालून दिली. आणि म्हणून त्याच धर्तीवरती बिपिनदादा कोल्हे असतील, आदरणीय कोल्हेताई असतील, आता नवीन युवक आपल्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विवेक भैया कोल्हे खरं तर अल्पावधीमध्ये कोणत्याही अंगाला कुठलीही कमतरता भासून देत नाही अशा पद्धतीनं एक उमलतं नेतृत्व देखील स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या घरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये उदयास आले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अशा कार्यक्रमासाठी त्यांचे सगळे स्नेहांकित उपस्थित आहेतच. संत महंतांचा आशीर्वाद आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गेले 7 दिवस धार्मिक, आध्यात्मिक, सांप्रदायिक हा कार्यक्रम कोपरगाव शहरामध्ये होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा याच्यामध्ये सहभाग आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून द्वितीय पुण्यस्मरणाची आठवण करण्याच्या हेतूनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्यासाठी भरभरून आपण हा जो प्रतिसाद दिला आहे तो खऱ्या अर्थानं लक्षात ध्यानात आणि आपल्या भविष्याची वाटचाल घेण्यामध्ये याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच या कुटुंबियाने खऱ्या अर्थानं स्वर्गीय कोल्हे साहेबांची आठवण यावी. स्वर्गीय कोल्हे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये या परिसरामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. फक्त कोपरगावच नव्हे तर या अहमदनगर जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये सुद्धा शंकरराव कोल्हेंचा मोठा हिस्सा आहे
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आपण जन्माला आल्याच्या नंतर मृत्यू हा अटाळ आहे, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण कसे जगलो आणि दुसऱ्यासाठी कसे जगलो त्याचं प्रतिबिंब म्हणजे आपण सर्व ही उपस्थिती आहे. आणि म्हणून शंकरराव कोल्हेंच्या द्वितीय पुण्यस्मरणाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे, ही खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनात केलेल्या कामाची पावती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक माणसं जन्माला येतात, जातात आहे, पुण्यस्मरण होतं की नाही माहीत नाही, जयंती होती की नाही माहीत नाही. आणि म्हणून कोल्हे साहेबांनी खऱ्या अर्थानं हा जो काही अनमोल ठेवा तुमच्या आमच्या सर्वांसाठी दिलेला आहे. आणि म्हणून मलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं. कोल्हे साहेबांचा सुद्धा मी आमदार आणि मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये नेहमी करता आशीर्वाद घेतले. नेहमी करता त्यांच्याकडे मी आल्याच्या नंतर फोन केल्याच्या नंतर सातत्याने माझ्याशी त्यांनी विचारविनिमय जरी केला, मी नेहमी करता त्यांचा आदेश पाळत होतो. कोपरगावमध्ये देखील अनेक वेळा आलो. आणि म्हणून कोल्हे कुटुंबियाचं सार्वजनिक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व असलेलं हे कुटुंब आहे. आजही विवेक भैया असतील, कोल्हेताई असतील, या चांगल्या पद्धतीनं सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम करतायत. आणि म्हणून हीच खऱ्या अर्थानं कोल्हे साहेबांनी शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून आपणही मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला दाद दिलेली आहे. आम्हाला सर्वांना उपस्थित राहता आलं. रामगिरी महाराजांचं देखील स्वागत सत्कार करून आम्हाला दर्शनही घेता आलं. अनेक महंत देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि म्हणून नेहमी करता स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांचं कार्य कर्तव्य आपल्या मनामध्ये ध्यानामध्ये राहील आणि त्या मार्गावरच आपण चालूया अशा प्रकारची मी भावपूर्ण आदरांजली आमच्या शिंदे कुटुंबियाच्या वतीनं अर्पण करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण अतिशय भावुक शब्दामध्ये आम्हा सर्वांना आदरणीय कोल्हे साहेबांविषयी जे मत व्यक्त केलं ते निश्चितच हृदयस्पर्शी आहे. खरं तर अनेक मान्यवरांना आपली मनोगत व्यक्त करायची, मात्र वेळेचा अपव्यय लक्षात घेता आपण सर्वजण महाप्रसादाची वाट बघतो आहोत. तर मी जास्त वेळ न घेता आदरणीय सर्व संतांच्या वतीने वंदनीय रमेशगिरीजी महाराज हे आपल्याला सर्व आशीर्वाद देतील. महाराजांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. 2 मिनिटात आदरणीय रमेशगिरीजी महाराज आपले आशीर्वाद देत आहेत. आपण सर्वांनी त्यांचं श्रवण करावं. टाळ्यांचा कडकडाट आपण सर्वांनी करायला हवा. गोपाळांना विनंती आहे, आपण तयार राहायचंय. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी कोल्हे विचारधारा या ट्रस्टने या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. उपक्रम अर्थात हा उत्सव महोत्सव आदरणीय पूजनीय मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा या कथेचं नियोजन केलं आहे. छान अशी कथा या ठिकाणी 7 दिवस आपण सर्व भाविकांनी श्रवण केले आहे. हीच भागवत कथा जीवनाच्या अनेक प्रकारच्या व्यथा घालवण्याचं सामर्थ्य भागवत कथेमध्ये असतं. भागवत कथा ही मरणाची सुधारणा करणारी कथा आहे. म्हणून तर परीक्षिती राजाने शुक महामुनीकडे ही कथा श्रवण केली आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला. भागवत कथा पितृदोष निवारण करणारी कथा आहे. आपण धुंदुकारी गोकर्ण ही कथा ऐकली आहे. धुंदुकारीचा उद्धार याच कथेने झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य ही कथा हे अमृत आहे, म्हणून याला कथा अमृत म्हणतात.
ती आपण सर्वांनी श्रवण केली आहे आणि त्या कथेच्या सांगता काल्याच्या कीर्तनाने झालेला आहे. या काल्याच्या कीर्तनाला उपस्थित वादक मंडळी, भजनी मंडळी आणि या उत्सवाला ज्यांनी ज्यांनी मोठं योगदान केलं किंवा सहकार्य केलं ते सर्व मंडळी राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. स्वर्गीय कोल्हेसाहेब यांच्या जीवनात यांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय क्षेत्रामध्ये एक ठसा उमटला. त्या ठसा उमटल्याचं हे काही प्रतीक आहे. हे जे काही दिसतं आहे ते एक प्रतीक आहे. सर्व मान्यवर मंडळी, कोल्हेसाहेबांनी सामाजिक काम केलं आहे, शैक्षणिक काम केलं आहे, धार्मिक पण काम केलं आहे. अशा सर्व कार्यामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून 15 दिवस अगोदर स्वर्गीय कोल्हेसाहेब भेटण्याकरता आले. बऱ्याचशा जे गप्पा झाल्या, चहा घेतला. आम्ही नंतर नर्मदा परिक्रमाला गेलो. त्यावेळेस आम्ही तिकडं असताना साहेबांचा स्वर्गवास झाला. सांगण्याचं तात्पर्य, कोल्हेसाहेब सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कामामध्ये त्यांचा एक मोठा भाग वाटा असायचा. म्हणून त्या निमित्ताने आपल्या सर्वांना कोल्हे विचारधारा ट्रस्टने आपल्याला श्रीमद भागवत कथा या निमित्ताने श्रवण करवली. श्रवण हे एक भक्ती आहे, नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे. त्या श्रवण भक्तीनेच परीक्षिती राजाचा उद्धार झाला. ही जीवनाला उद्धार कथा आहे. ही कथाच नसून हे अमृत आहे. अशी अमृत कथामृत आपण सर्वांनी आणि त्याचं पान केलं आहे. म्हणून कोल्हे परिवाराने चांगलं हे उत्कृष्ट असं छान काम या ठिकाणी सर्वांना श्रवण करण्याची एक संधी दिली. त्याबद्दल राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने कोल्हे परिवाराला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सर्व भक्तांना विनंती करतो की आपण जागेवर उभं राहायचं, दहीहंडी फोडायची. महिला असतील, पुरुष असेल, थोडासा नाचण्याचा आनंद घ्यायचा. म्हणजे दहीहंडी फुटली की सर्वांनी पंक्ती धरायच्या. भैया बोला. या ठिकाणी आदरणीय जोशी बंधूंच्या वतीने आदरणीय वीरेंद्रजी मधुकर जोशी, महेशजी मधुकर जोशी, मयूरजी जोशी यांनी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जीवनपथावरती लिहिलेलं पुस्तक आहे, त्याचं अनावरण या ठिकाणी होत आहे. बंधूंना विनंती आहे, आपण मंचावरती येत आहात. तसेच पंडितरावजी भारूड यांच्या सीडीचंही प्रकाशन होत आहे. जय, टाळ्या वाजा. ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला पिटवून टाका. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा गेला जीव झाला वेळा. लाल लाल पागोट गुलाबी शेला, चिंट्याचा गेला जीव झाला वेळा. घरात नाही पाणी घागर पाणी रे गोपाळा.
रामजी भारूड यांच्या सीडीचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार 1 2 3 4 अमलपुरातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला तो अमलपुरेवाला गोविंदा आला रे आला तो अमलपुरेवाला. बोल कन्हैया लाल की. कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम गो कर्नलच्या पोरी तुझं हित काय काम गो तुझी माझी कशी कमल जोडी मला ठाऊक हाय गो चिन्नाची नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रे. अशी कशी राधाबाई आलीच ना त्यावर अशी कशी राधाबाई आलीच ना त्यावर पदर नाही खांद्यावर हे तुझ्या पदर नाही खांद्यावर पैसे देतो तुला राधे देतो तुला तुझ्या मडक्यातलं लोणी दे गो या कृष्णाला ठाऊक नाही ठाऊक तुला कृष्ण ठाऊक तुला तुझी नको फिरबू तू पाठ तुझा फोडीन मी मार तुझी माझ्याशी गाठ नको फिरबू तू पाठ तुझा फोडीन मी माठ. लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंत्या बोल राधा कृष्ण की. बोल कन्हैया लाल की. 1 2 3 4 अमरपुरातली पोरं हुशार. बस बस क्रांती झाली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आहे. विनंती आहे की पूर्व पश्चिम आपल्याला पंक्ती धरायची आहे. हा समोरचा सगळा परिसर महिलांसाठी राखीव आपण ठेवलेला आहे. या ठिकाणी 4000 लोकांची बैठक व्यवस्था आहे आणि पुरुषांनी माधवराव आडाव अगदी या व्यासपीठाच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी पंक्तीची व्यवस्था आहे. खाली ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आडव्या पट्ट्या आहेत त्याच्यावरच बसायचं आहे. कुठेही पंक्ती धरायच्या नाही. पूर्व पश्चिम ताई पूर्व पश्चिम ताई पूर्व पश्चिम ताई स्वयंसेवकांना विनंती आहे माझ्या डाव्या हातून उजव्या हातापर्यंत असं बसायचंय. पूर्व पश्चिम पुरुष मंडळी माग माधवराव आडाव विद्यालयामध्ये जेवणासाठी जायचं आहे. या ठिकाणी पूर्व पश्चिम पंक्ती पकडायची आहे. महिलांना विनंती आहे. ताई स्वयंसेवकांना विनंती आहे खाली मार्किंग केलेली आहे. पांढऱ्या पट्ट्या ज्या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्याच्यावरच बसायचं आहे. इतरत्र बसू नये कृपया विनंती आहे. तुमच्या तिथं पांढरे पट्टे ज्या ठिकाणी लावलेले आहेत त्या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे. स्टेजवर कोणी येऊ नका. विनंती आहे. महिला भगिनींना विनंती आहे डाव्या बाजूला बरीचशी जागा आहे. महिला भगिनींना विनंती आहे की डाव्या बाजूला या ठिकाणी बरीचशी जागा आहे. महिला भगिनींना विनंती आहे डाव्या बाजूला या ठिकाणी बरीचशी जागा आहे. या ठिकाणी बसावं. स्वयंसेवक संजीवनी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सगळ्यांना विनंती आहे आपण महिला भगिनींना मार्गदर्शन करावं. या ठिकाणी व्यासपीठाच्या उजवीकडून डावीकडं अशा पंक्ती आपण धरायच्या आहे. ज्या ठिकाणी पांढऱ्या लाईन आपल्या खाली आहे बैठक व्यवस्थेवर त्याच ठिकाणी आपण बसायचं. इतरत्र बसू नका. स्टेजवर कोणी येण्याचा प्रयत्न करू नका. स्टेजवर वॉचमॅनला विनंती स्टेजवर कोणी सोडू नका. महिला भगिनींना विनंती आहे जरी वेळ लागला तरी दोन पंक्तीत आपल्या सगळं भोजन व्यवस्थेचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी जशी 4000 लोकांची बैठक व्यवस्था आहे. पुरुष मंडळींना विनंती आहे की माधवराव आडाव महाविद्यालयामध्ये आपली सगळ्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे.
आपण त्या ठिकाणी बसावं. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी महिलांना सूचना कराव्या, कारण की ताईंनी सांगितल्याशिवाय महिला ऐकणार नाही. सर्व महिला भगिनींना विनंती आहे, पूर्व पश्चिम आपण सगळ्या व्यवस्थित बसलेला आहात आणि वाढण्याची आता सुरुवात झालेली. सगळ्यांनी सहकार्य करा. चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे युवक मंडळींनी, कार्यकर्त्यांनी. त्यामुळे आपण सगळ्या भाविक भक्तांनी सहकार्य करावं, म्हणजे अन्नदानाचा हा कार्यक्रम सुद्धा आपला एकदम चांगल्या पद्धतीने पार पडेल, कुणालाही त्याची अडचण होणार नाही. सगळ्यांनी थोडं शांततेने जर का सहकार्य केलं तर निश्चित आपल्या सगळ्यांना हा महाप्रसादाचा लाभ चांगल्या पद्धतीने घेता येईल. धन्यवाद. जे कार्यकर्ते मध्ये आहेत, महिलांना अडचण होतीये थोडीशी, वाढणाऱ्यांनीच फक्त मध्ये थांबा. इतर कार्यकर्त्यांनी थोडं पंक्तीतून जर का बाजूला गेलं तर त्यांना व्यवस्थितरित्या वाढप्यांना सुद्धा मध्ये जाता येईल. वाढणाऱ्या सुद्धा आपल्या महिला भगिनीच आहेत, त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं. आणि जे कार्यकर्ते असतील जास्ती संख्येने मध्ये, तर त्यांनी थोडंसं बाजूला जाऊन गर्दी कमी करावी. महिलांना विनंती आहे की मंडपाच्या शेवटपर्यंत सर्वच महिलाच बसणार आहे. जवळपास 75 त्या ठिकाणी लाईन आहे. प्रत्येक लाईनमध्ये सुपरवायझरला विनंती आहे की आपल्या लाईनमध्ये सगळेजण व्यवस्थित बसले का याची दक्षता घ्यावी आणि मगच त्या ठिकाणी पत्रवाळी वाटप चालू करावी. स्वयंसेवक बाळासाहेब मनीषराव त्या ठिकाणी मागच्या ठिकाणी पुरुषांच्या इकडं आपल्याला लक्ष द्यायचं, इकडची व्यवस्था आपण सगळ्यांनी केलेली आहे. पुरुषांच्या ठिकाणी त्या ठिकाणी पंक्तीत ज्या महिला त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की थोडंसं कृपया आपण तहसील कार्यालयाच्या या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने यायचं आहे. पुरुष मंडळींना विनंती आहे, गणेशराव तिकडं मागच्या तिथं आपल्याला स्वयंसेवकांची गरज आहे. या ठिकाणी खरं तर जे पंक्तीमध्ये पुरुष मंडळी आहे, जे आपले स्वयंसेवक आहे, त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही थोडं साईडला या आणि ज्या महिलांनी वाढायला घेतलेलं आहे त्यांना वाढू द्या. पाठीमागं पुरुष सगळे जेवायला बसलेले आहे, तर तिकडं जा, तिकडे आपली गरज आहे. तिकडे सुद्धा काही तिकडं आपली गरज आहे, वाढणाऱ्यांची तिकडे गरज आहे. तिकडे आपण स्वतः वाढणार आहोत. जे स्वयंसेवक आहे ते तिथं वाढणार आहे, आपण सर्व तिथं वाढणार आहोत. जिथं पुरुष मंडळी बसलेली आपण कृपया तिकडे जावं. महिलांच्या पंक्तीमध्ये महिला वाढत आहे, आपण कृपया पाठीमागे जावं. म्हणून आपल्याला एकच विनंती करतो, महाप्रसाद अगदी भरपूर केलेला आहे. प्रत्येकाने महाप्रसाद घ्यायचा. रात्री 11 वाजेपर्यंत महाप्रसाद चालणार आहे. फक्त घेत असताना उष्ट पडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या, ही आपल्याला विनंती. भैया बोला. वाढ झाली का? वाढ झाली. शिकडं मंडप कर. नाही पदार्थच नाही, कसे वाढ होईल? लवकर लवकर लवकर. गुरुवारी महाराजांची परवानगी मिळाल्याशिवाय कुणी प्रसाद घेणार नाही. म्हणून पहिली पंगत एकदम फास्ट झाली पाहिजे वाढ. पहिली पंगत वाढ करा लवकर लवकर. लाईनचे कोऑर्डिनेटरला विनंती आहे की आपल्या लाईनमध्ये सगळे पदार्थ लवकरात लवकर पोच करावे. प्रत्येक पदार्थाला एक व्यक्ती आहे, त्याच्यामुळं आपण पटापट या ठिकाणी पंक्तीला वाढायचं आहे, सेवा द्यायची आहे. स्वयंसेवक त्या ठिकाणी सेवा करी. सगळ्या स्वयंसेवकांना विनंती आहे की पटकन आपण त्या ठिकाणी पंक्तीमध्ये सर्व पदार्थ पोच करायचे आहे. तसंच या ठिकाणी बाळ टाळकरी मंडळी बसलेली आहेत, त्यांनाही वाढण्याची व्यवस्था आपण करावी असं मी चिने साहेब, डुमरे साहेब, सगळे पदार्थ पोचले का?
काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा. असं आपणा सर्वांना ज्या साधू संतांनी जीवापेक्षा जास्त अध्यात्माचं प्रगल्भ ज्ञान दिलं त्यांच्या उपस्थितीत होत असणारा हा महाप्रसादाचा गोड सोहळा. सर्वांना विनंती आहे, पाण्याच्या बाटल्या त्या ठिकाणी पोच करायच्या आहे. त्याचप्रमाणे आपली पंगत झाल्यावर भाविकांना विनंती आहे की दुसरी पंगत बसणार आहे, म्हणून आपली पत्रवाळी त्या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला जिथून वाढण्याची सुरुवात झालेली आहे त्या बाजूला जाऊन आपल्याला ती पत्रवाळी, काळी पिशवी किंवा काळी बॅग आहे त्याच्यामध्ये ती पत्रवाळी टाकायची, म्हणजे पुढचे भाविक जे या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत त्यांना अडचण होणार नाही. सर्व पदार्थ वाढून झाले का? श्रीखंड श्रीखंड लवकर पोच करा. सरपंच घ्या जबाबदारी, घ्या लवकर. श्रीखंड हात उठला. बापू साहेब घ्या, पटापट घ्या. मंडप जवळ पत्रावळ्या वाढताय. आपल्या महिला मंडळ दिसतात, सेवेकरी महिला. वाढ होती का? पण पदार्थ भरपूर आहे. ज्या महिलांनी जी लाईन वाढण्याकरता धरली ती लाईन पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या लाईनला सुरुवात करायची नाही. आता पत्र वाढणं बंद करा, पहिले पदार्थ वाढा पत्रावळ्यावर.